नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे तेजस्विनीची लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्याच्या शेवटच्या एकादशीला 33 दिव्यांचे दान का केले जाते, 33 वाती लावण्यामागे धार्मिक महत्त्व काय आहे आणि हे दान केल्याने कोणते पुण्य प्राप्त होते। मैत्रिणींनो, हिंदू धर्मात अधिक महिना हा अत्यंत पवित्र पुण्यदायी मानला जातो। या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात। भगवान श्री विष्णूंना समर्पित असलेला हा महिना जप, तप, दान, पूजा आणि व्रत करण्यासाठी विशेष मानला जातो। अधिक महिन्यात केलेले दान, उपासना अनेक पटीने फळ देणारे असते। आता प्रश्न पडतो, 33 दिव्यांचे दान का करतात? धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात 33 कोटी देवता मानल्या गेल्या आहेत। येथे कोटी म्हणजे करोड नव्हे, तर प्रकार किंवा वर्ग असा अर्थ घेतला जातो। या 33 देवतांमध्ये 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, इंद्र आणि प्रजापती याचा समावेश होतो। या 33 देवांच्या प्रतीक म्हणून 33 वातींचा दिवा लावला जातो। आता 33 दिव्यांचे दान केले जाते, यामुळे सर्व देवतांची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे। अधिक महिन्याच्या शेवटच्या एकादशीला किंवा उद्यापनाच्या वेळी 33 वातींचा दिवा प्रज्वलित करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। त्यानंतर हा दिवा मंदिरात ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दान केला जातो। आता या दानामागे एक सुंदर संदेशही आहे बरं का। जसा दिवा अंधार दूर करून प्रकाश देतो, तसंच आपल्या जीवनातील अज्ञान, दुःख, संकटे आणि नकारात्मकता दूर व्हावी, ही भावना यामागे असते। असे मानले जाते की श्रद्धेने 33 दिव्यांचे दान केल्यास घरात सुख समृद्धी वाढते, कुटुंबात आनंद नांदतो आणि भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते। तसेच पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात आणि जीवनातील अडथळे कमी होतात। मात्र मैत्रिणींनो, कोणताही धार्मिक विधी करताना केवळ फळाची अपेक्षा न ठेवता श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावनेने करणे अधिक महत्त्वाचे आहे। देवाला आपली भक्ती आणि मनातील शुद्ध भावना प्रिय असते। मैत्रिणींनो, जवळजवळ आता हा अधिक महिना संपत आला आहे। आज किंवा उद्याही तुम्ही जर हे 33 दिव्यांचे दान केले तरी चालणार आहे आणि ज्यांनी केले असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या तेजस्विनीच्या लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद। जय जगदंब।